हुंड्यासाठी सुनेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली टिटवाळा तालुक्यातील पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। सासू सासरे दीर भावजाई आणि पतीला अटक केली आहे। लग्नात मानपान केलं नसल्याचं म्हणत माहेरहून 20 लाख रुपये आणण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून सासरच्या मंडळीने नवरीकडे तगदा लावला होता। सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितीने शेवटचे टोक गाठून स्वतःचे जीवन संपवले आहे। नेमकं काय घडलं आहे आणि हा सर्व काय प्रकार आहे, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। आरती केतन भांगरे असं या विवाहितीचं नाव असून ती टिटवाळ्यातील हरिओम व्हॅली फेज 2 इमारतीत सासरच्या मंडळीसोबत राहत होती। या प्रकरणी पोलिसांनी सासरा दिनकर काशीनाथ भांगरे, सासू लतिका, नवरा केतन, दीर गुंजन, जाऊबाई मनीषा गुंजन भांगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। हे सर्व आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील एकदरा गावचे मूळ रहिवासी आहेत। या संदर्भात आरतीचा इगतपुरी जवळील काळस्ते गावाचा रहिवासी असलेला भाऊ जनार्दन घारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या संदर्भात पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी आरतीचा केतनशी विवाह झाला होता। आरती ही मूळची नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी जवळील काळस्ते गावाची रहिवासी आहे। लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळीने आरतीला टोमणे मारण्यास सुरुवात केली। लग्नाच्या वेळी आमचा मानपान केला नाही, नवीन घरासाठी माहेरून 20 लाख रुपये आण, तुला चांगला स्वयंपाक करता येत नाही, अशा प्रकारे आरतीला रोज त्रास दिला जात होता। सातत्याने होणाऱ्या जाचाला आरती कंटाळली होती। हा सर्व प्रकार तिने माहेरच्या लोकांना सांगितला होता। दिवसेंदिवस त्रास वाढू लागल्याने आरतीने शनिवारी रात्री टिटवाळ्यातील सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी KDMCच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवला। आरतीचा भाऊ जनार्दन घारे यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 5ही आरोपींना अटक केली आहे। कल्याण जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्वांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। नेमकं यापुढे काय घडणार आहे आणि ह्या आरोपींना पुढील शिक्षा होणार आहे का, यापुढील अपडेटसाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।